नमस्कार. शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आता मी निघालेली आहे गार्डनच्या कामामध्ये. व्यस्त होण्यासाठी बाहेर आलेली आहे. आता ते काल आणलेले जे झाडं होते ना, ते कोणते कोणते आहेत मी तुम्हाला दाखवत आहे पहा. अशा प्रकारचे झाडं आता हे लावायचं आहे. तर कोणते कोणते झाडं कुठं कुठं लावावं आता प्लॅन करावं लागेल. जमीन पहिलं खंदून काढावं लागेल, गारी करावं लागेल. आणि हे पण ऑर्गॅनिक खत पण आणलेली होती मी. बी आणलेले होते. हे पहा किती छान आहेत ना फुलं. हे पहा कसं मस्त आलेले आहेत गार्डनमध्ये. आता खूप सुंदर गार्डन झालेली आहे. हे पहा टमाटरचे झाडं जे लावल ते एकदम हे आहे बघा. आंबाडी टाकले होते ते आहे. जे लावल ते आता निश्चित रूपानं येत आहे. अजून म्हणजे मातीतला कस तेवढा गेलेला नाही, चांगला आहे तसा. हे पहा फुलं, एक रेड आणि 4 एकदम पांढऱ्या कळ्या. हे वेगळ्याच प्रकाराचं फूल आहे पहा. आणि गुलाबाचं तर फूल बापरे इतकं मनमोहक आहे ना. कळ्या पण किती सुंदर लागलेल्या आहेत बघा त्याला. अजून किती छान आलेलं आहे ना. तर फुलं, फळं आणि भाजी. आणि हे पहा ब्रह्मकमलला हे काय म्हणतात ह्याला तुम्ही सांगा मला. किती कळ्या लागलेल्या आहेत का ती फुलं येणारे आहेत. किती लागलेले आहेत तुम्ही बघा. हे पहा एका काळात हे सगळं जमिनीवर पडलेलं होतं, वाळून गेलेलं होतं. घर बांधताना वरी सिमेंट दगडं सगळं पडलेलं होतं. आता त्याला तिची निगा राखल्यानंतर ती किती छान दिसायला लागलं. हे पहा तिकडे आहे, इकडे आहे, बाजूला आहे, पानाच्या खाली आहे. हे पहा पहा किती मस्त असं लागलेलं आहे ब्रह्मकमल. पहा किती छान. हे बघा मोजतासुद्धा आहे ना इतके जास्त आहेत. किती मस्त झालेलं आहे पहा. थोडंसं तिची निगा राखलं तर एवढं सगळं फायदा. आणि हे काढते मी आता काय ना, हे तांदूळशाची भाजी. ह्याला मी काढून घेते फटाफटा. काढून घेऊन भाजी करण्यासाठी निवडून वगैरे ठेवते. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला हे होऊन जाईल. कारण बी आले ना त्याला बी पण खूप लवकर येतं ह्याला. तुम्ही बघा तांदूळशाची भाजी थोडी वाढ झाली ना बी यायला सुरूच होतं. मग एवढ्या लहान लहान असताना तर कोणी तोडत नाही ना. थोडं मोठं होणारच ते झाड. मग बिया बिया काढून टाकायचं फक्त. आपण घ्यायचं त्याची पानं पानं. आणि डाळ टाकून करू शकतो, आलू टाकून करू शकतो आणि तसंचही करू शकतो. कांदा वगैरे फोडणी देऊन मस्त लसणाची फोडणी, हिरव्या मिरच्या वगैरे घालून करू शकतो. आता मी ह्याच्यामध्ये ना लावते ते पिवळ्या फुलाचं झाड जे आहे ना, बारीक बारीक फुलं येतात पिवळे, खूप सुंदर दिसतं. ते लावते आता मी ह्याच्यामध्ये, ह्या कुंड्यामध्ये. हे पहा हे पिवळं म्हणजे खूप छान दिसेल ते लावलं तर. आणि त्याला टांगून देते मी झाडाला लावून. हे पहा मस्त असं. तर असं ना गार्डनमध्ये खूप म्हणजे खूपच काम पण करावं लागतं. तेव्हा कुठं आपल्याला सुंदरता दिसायला मिळते. उगी होत नाही कोणतंही. हे पहा विचार करावा लागेल आता ह्याला कुठं टांगावं. तर इकडं टांगून देते. कुठं जागा मिळाली तिथं टांगायचं म्हणजे व्यवस्थित. आता हे एक झाड लावते मी कनेरीचं. हे आहे पांढरी कनेरी. आता लाल कनेरी आमच्याकडे ऑलरेडी आहे. आता पांढरी कनेरी त्याच्या जोडीलाच लावून देते इथं. आता जमीन त्याच्यासाठी खोदावं लागेल आणि खोदून चांगलं गार करावं लागेल. ते गार करण्याचं मग मी काम करत आहे. त्याच्यासाठी ते खोदायचं जे असतंय ना ते पाहिजे. ते नाही कुठं होतं पण आता इथं दिसत नाही. तर खुरप्यानंच मी खोदते जमीन. आता तेवढं खंदलं की मग थोडीशी गार झाली की ते मध्ये लावून देते. खूप छान ते पण झाड येईल आपलं. कारण तिथंच त्याच्या जोडीला मी लावत आहे. जिथं लाल आहे ना लाल, हां, तर तिथं लावून दिल्यानंतर आता हे जे आहे ना ऑर्गॅनिक खत, हे खत मी सगळीकडे टाकते. पाहू याची काही कमाल आहे, काही परिणाम होणार आहे की नाही होणार आहे. पहा किती छान आहे ना, काळं काळं एकदम मस्त असा खत आहे. सगळ्या झाडाला थोडं 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 टाकते. पाहूत आता ऑर्गॅनिक खत पण उपयोग करायचा आपण. असं फक्त पाणी दिलो आणि चाललं आपलं काम असं नाही चालणार. आपल्याला भाज्या काढायच्या असल्या, भरपूर भाज्या घ्यायच्या असल्या गार्डनमध्ये, तर चांगली गार्डन करायची असली, काहीतरी पीक पाणी घ्यायचं असलं तर खताचा पण प्रयोग करायचा. पण देशी खत असलं, रासायनिक खत बिलकुल घालायचं नाही. तर देशी खत पण आणायला लावणार आहे मी. आणि
खत घालून उत्पन्न काढा ना, असं असतंय ना. आपल्याला भाजीपाला पाहिजेच तर चांगलं खत घाला, काढा, बघूत येते का. आता खूप काही मी लावलेलं आहे. आता अजून बरंच काही लावायचं आहे मला. भेंडी लावायची आहे, वांगे लावायचे आहेत. किती मस्त भेंडी आणि वांगे एकदा लावलं ना कितीतरी येतात. ते अजून लावायचंच आहे. आता हे पहा, हे जे पॅकेट आणले होते तिच्यामध्ये मी घेतलेलं आहे हे लाल माठाची जी भाजी आहे ना ते मला लावायची आहे. जसं तांदूळची जी भाजी असते ना तसेच असते ते लाल माठाची भाजी पण. खूपच छान टेस्टी होते तेही, आणि ते शरीराला खूप चांगली असते. आता ते लावून घेते मी. इथं जागा आहे पहा, इथं लावून घेते लाल माठाची भाजी. तिथंच टमाटर वगैरे आहे त्याच्या बाजूलाच, तेही लावून घेते. बघूत येईल बहुतेक तसं. चांगलं फ्रेश बी आहे. असं थोडं थोडं टाकलं ना एकदम चांगलं असं काळं काळं बी आहे त्याचं, वेगळ्याच प्रकाराचं बी आहे. तर ते मी आता टाकून घेतलेली आहे. टाकलं आणि थोडं सगळं असं पसरलं ना माती वगैरे वरती, आणि पाणी दिलं ना खूप मस्त असं येतं. चला मग आता हे पण बी लावायचं झालं. कनेरीचं झाड झालं, ते बारीक बारीक पिवळ्या फुलाचं लावायचं झालं. आता आणखीन एक आहे बी आहे, हे आहे दोडक्याचं पण बी आहे माझ्याकडे. म्हणजे त्या दिवशी आणलेलं ते वेगळा दोडका आहे, म्हणजे छान असा दोडका. तेही तिथं लावून घेते. आत्ता आली बघा किरायेदारीने माझं सगळं काम संपल्यानंतर. कारण लवकर आली ना मग मला काम करू देत नाही. तिचे लेकरं एकदम ओढतात मध्ये मध्ये येतात, कामच करू देत नाहीत. बरं झालं आत्ता आली निवांत. आता ते बघून माझं काम करायचं बघून काय काय लावलं काय काय नाही विचारत आहे. कुठं काय लावलं, कसं काय केलं म्हणून, आणि सजेशन पण देती. बोलते जास्त, असं सगळं. म्हणजे गावळ लेकरं खूप बोलतेत, ओरडतेत, तुडवतेत, असं सगळं असतं तिच्याबरोबर. आता सांगायला लागले मला की हे इथं लावायचं होतं, ते तिथं लावायचं होतं, असं छान दिसलं असतं, तसं छान दिसलं असतं. तर हे पहा गार्डनचं लुक तुम्हाला मी दाखवले बघा. किती छान आहे ना, मस्त झालं आहे ना, हिरवं हिरवंगार. आता मला म्हणायला लागली ते पिवळ्या फुलाचं तिथं कशाला टांगलात, इकडे टांगा, असं म्हणजे. तर मी म्हणलं राहू दे, जिथंही आहे तिथं नंतर आणि बघूत. आपल्याला काय, आपलीच गार्डन आहे, कधीही बदलू शकतो आपण. इकडलं तिकडं तिकडलं इकडं तर करूच शकतो आपण. तर झालेलं आहे माझं काम आता. आता सगळं संपूर्ण. आता पाणी द्यायचं आहे गार्डनला. हे पहा संध्याकाळ होत आलेली आहे. पहा कसं दिसायला लागली गार्डन. हे पहा उंच कंपाऊंड आहे इकडं तिकडं पूर्ण, पण सूर्यप्रकाश येतो दुपारच्या वेळेस सकाळच्या वेळेस, त्यामुळंच भाजीपाला येतं ना. हे पहा पाणी घातलं ना मस्त असं भाजी खूपच छान टवटवीत येते. मुख्य म्हणजे संध्याकाळच्या वेळेस पाणी घालणं आवश्यक असतं. उन्हात दुपारच्या वेळेस भाजीपाल्याला कधीच पाणी घालू नये. पाणी घालायचं संध्याकाळीच. हे पहा खूप छान वाटतं पाणी घातल्यानंतर ना, एकदम छान दिसते गार्डन. मस्त भाजीपाल्याला पाणी व्यवस्थित पुरेसं होतं, मस्त वाटतं, हिरवंगार येतं, झाड सगळे छान वाटतात. तर अशा प्रकारे पाणी घालायचं पण माझं काम आता होत आलेलं आहे. आज एवढं काम बस करते, आणि राहिलेले काम अजून 2 झाडं लावलेले ते पुढे लावते, उद्या लावते. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.